विदर्भासह राज्यामध्ये बनावट औषधांचा बाजार सुरू आहे। जीव वाचवणारी औषधं जीवघेणी ठरू शकतात। काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूयात, याबाबतचा आमचा स्पेशल रिपोर्ट। तुम्ही घेताय बनावट औषधं, बनावट गोळ्यांचं मोठं रॅकेट, गोळ्या औषधांचा मराठवाड्यासह राज्यामध्ये काळा बाजार सुरू। राज्यामध्ये बनावट गोळ्यांचा काळा बाजार समोर आलेला आहे। या गोळ्या मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये, विशेष म्हणजे शासकीय रुग्णालयांपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि रुग्णांपर्यंतही त्या पोहोचलेल्या आहेत। धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि बीड या जिल्ह्यात या बनावट गोळ्यांचं रॅकेट उघडकीला आलेलं आहे। बनावट गोळ्या सप्लाय करणाऱ्या एजन्सीनं इतर शासकीय हॉस्पिटल्सना सुद्धा या गोळ्या पुरवल्याची माहिती समोर येते। कुठली एकही चिठ्ठी आपण रुग्ण आणि त्यांना लिहून देत नाही। प्रिस्क्रिप्शन फ्री घाटी केलेला आहे आणि त्यामुळे ही 33 औषधं जर बंद केली तर त्याचा तोटा रुग्णांना होईल। त्याच्यासाठी आम्ही तोपर्यंत पर्यायी औषधी खरेदी करू। परंतु आताच शासनाकडून मिळालेल्या निर्देशानुसार त्यांच्याकडे कुठलेही टेंडर यानंतर जोपर्यंत हे ड्रग प्रमाणित होणार नाही तोपर्यंत देण्यात येणार नाही आणि आम्ही त्यांना या टेंडर प्रक्रियेतून बाहेर करणार आहोत। अंबाजोगाईतील रुग्णालयाला पुरवठा करणाऱ्या बनावट औषधांची उत्पादक कंपनी ही उत्तराखंडमधली असल्याची माहिती समोर येते। घाटी रुग्णालयात या कंपनीचं औषध नाही, मात्र उत्तराखंडमधीलच अन्य उत्पादक कंपन्यांची औषधं इथं उपलब्ध असल्याचं समोर आलेलं आहे। अंबाजोगाईमध्ये औषधांचा पुरवठा करणाऱ्या कोल्हापूरच्या मेसर्स विशाल एंटरप्राइजेसनं छत्रपती संभाजीनगरमधल्या घाटी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला तब्बल 33 प्रकारच्या औषधांचा पुरवठा केल्याचं समोर आलेलं आहे। या औषधांचा वापर घाटी रुग्णालयानं तत्काळ थांबवलाय। कुठल्याही प्रकारच्या जर टॅबलेट्स आपल्या फार्मसिस्टला आम्ही सगळ्यांना इंटिमेशन देऊ की अशा कुठल्याही प्रकारच्या तुमच्या फार्मसीमध्ये औषधं ठेवू नका आणि जर असतील तर ते इमिजिएट डिस्कार्ड करा किंवा अनावधानाने जर कुठून आले असतील तर ते तुम्ही आपल्याकडचं जे FDA ऑफिस आहे तिथं इन्फॉर्म करा आणि कुठल्याही प्रकारचे औषधं ठेवू नका। ही औषधं घेतल्यानं आरोग्य सुधारणं तर लांबच, ते आणखी बिघडण्याची जास्त शक्यता आहे। वेळ प्रसंगी जीवावरही बेतू शकतं। त्यामुळे हा असा काळा बाजार करणाऱ्या या नराधमांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होतीये। राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये बनावट गोळ्या विक्री केल्याचं रॅकेटच आता समोर आलंय। हे रॅकेट छोटं नाहीये, हे राज्यातील विविध भागांमध्ये पोहोचलेलं आहे। बनावट गोळ्यांचा काळा बाजार जो आहे तो मराठवाड्यामध्ये आणि राज्यभरामध्ये पाहायला मिळतोय। त्यामुळे यावर कारवाई करण्यात यावी ही मागणी केली जाते। तर दुसरीकडे ज्या गोळ्या आरोग्य चांगले राहावं यासाठी खाल्ल्या जातात त्याच गोळ्या कुठेतरी जीवघेण्या सुद्धा बनू शकतात। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।